पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंची भेट घेतलेली आहे आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर त्यांची दोघांची ही पहिलीच भेट असल्याचं पाहायला मिळत आहे। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंमध्ये 1.5 तास चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, बऱ्याच घडामोडी धनंजय मुंडेंचा राजीनामा त्यानंतर पंकजा मुंडेंशी जेव्हा बोलणं करायचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देणं नाकारलं आणि त्यानंतर आता या दोघांची भेट 1.5 तास चर्चा, काय नेमकं घडलंय चर्चेमध्ये? श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर 2 दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा दिला। त्यानंतर आपण धनंजय मुंडे यांच्या बहिणी पंकजा मुंडे यांना खरं तर याबाबत प्रतिक्रिया विचारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी त्यांनी माध्यमांशी फारसं बोलणं टाळलं होतं। त्यासोबत त्याने असं देखील म्हटलं होतं सुरुवातीला की धनंजय मुंडे यांनी त्यावेळी मंत्रिपद स्वीकारायला नको होतं, मात्र आता त्यांच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्या शासकीय सातपाडो या निवासस्थानी खरं तर भेटीसाठी गेलेले आहेत। जवळपास 1.5 तास या भावा बहिणीची भेट जी आहे ती सुरू आहे आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर खऱ्या अर्थाने धनंजय मुंडे यांचे काही नेते जे आहेत ते भेट घेताना पाहायला मिळतात। कारण धनंजय मुंडे यांचा ज्या पद्धतीने विरोधकांकडून मागील 2.5-3 महिन्यापासून आरोप केले जात आहेत, स्वतः सुरेश धस यांनी देखील आरोप केले होते, अंजली दमानी यांनी देखील आरोप केले होते। त्यानंतर पंकजा मुंडे फारशा काही बोलत नव्हत्या, मात्र आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर पंकजा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या भेटीसाठी गेलेल्या आहेत। निश्चित या भेटीचे अपडेट घेत राहू सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण भावांची ही पहिलीच भेट आणि तब्बल 1.5 तास चर्चा होतीये आणि या भेटीमध्ये काय घडतं त्याचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू।